आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संस्कार म्हणजे काय, संस्काराचा प्रभाव व श्रेष्ठत्व काय आहे. संघ म्हणजे संयुक्तपणे, एकत्रितपणे किंवा एका कृतीस दुसरी कृती संलग्न असणे. स्कार किंवा कार म्हणजे कृती, कार्य. बालक, व्यक्ती, भक्त कुणीही असो, जो धर्माला अनुसरून कार्य करतो त्या कार्यास त्याने केलेल्या कृतीस संस्कार असे म्हणतात. नुकत्याच जन्मलेल्या बालकास देखील मागील जन्मातील संस्कार प्राप्त झालेले असतात. याचाच अर्थ या जन्मात संस्काराचे फल तर प्राप्त होतेच, पण पुढील जन्मी देखील ते प्राप्त झाल्याने त्यानुसारच त्या बालकाचा स्वभाव तयार होतो. म्हणूनच एका माता पितेच्या घरी जर 4 बालकांनी जन्म घेतला असेल तर प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. हे पुनर्जन्म असल्याचेच एक प्रमाण आहे. संस्कार म्हणजे बालकाच्या किंवा व्यक्तीच्या गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार होय. बालकांना वाईट सवयी लागू नये याची काळजी घेणे किंवा असतील तर त्या काढून टाकून त्यांना चांगल्या सवयी लावणे, धर्मानुसार वागायला शिकवणे म्हणजेच संस्कार होय. बालकांना संस्कारित करण्याचे कार्य प्रथम त्याचे मातापिता करतात, नंतर शिक्षक, गुरु, सद्गुरू इत्यादी करतात. वाईट कार्ये शिकवावी लागत नाहीत, ती न शिकवताही मुलं करतात. पण ती करू नये म्हणून चांगली कार्य करण्यास त्यांना प्रवृत्त किंवा उत्साहित करावे लागते. हे वाटते तितके सोपे नाही, पण खूप काही कठीणही नाही. शिक्षकांना देखील सर्व विद्यार्थ्यांना संस्कारित करणे, शिक्षित करणे इतके सोपे नाही, पण तरीही वर्षभराच्या प्रयत्नानंतर त्याचे फल विद्यार्थ्यांना प्राप्त होतेच. असे गुणी विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करतात. सांसारिक व्यवहारात देखील अगदी रोजची भाजी जरी विकत आणली तरी देखील ती तशीच ग्रहण करत नाही. तिला धुवून स्वच्छ केली जाते, नंतर शिजवून तयार केली जाते, नंतर ग्रहण केली जाते. सोने सुद्धा जमिनीतून काढल्यानंतर आधी शुद्ध करतात, त्यानंतरही आपण ते जसेच्या तसे वापरत नाही. त्याचे दागदागिने तयार केल्यानंतर ते परिधान केले जातात. देवाची मूर्ती जरी विकत आणली तरी देवघरात ठेवण्याआधी तिचा अभिषेक, प्राणप्रतिष्ठा केली जाते. कोणतेही कार्य करायचे ठरवले तर ते धर्मानुसार उत्तम रीतीने कसे करता येईल ह्या विचारावर विचार करून त्यानुसार कृती करणे म्हणजेच संस्कार होय. संस्कार संपन्न व्यक्ती स्वतःच्या कल्याणाबरोबर दुसऱ्याचेही कल्याण कसे होईल याचाच विचार करतो. या सृष्टीतील सर्व बालक, पालक, व्यक्ती, भक्त, ज्येष्ठ, श्रेष्ठ सारे संस्कार संपन्न व्हावेत अशी भगवंतास प्रार्थना करणे म्हणजेच ही एक श्रेष्ठ प्रार्थनाच होय. आपल्या बालकांना सकाळी लवकर उठायला सांगणे, सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना, पूजा करायला सांगणे, ज्येष्ठांशी श्रेष्ठांशी आदराने वागायला शिकवणे असे 1-2 नव्हे, शेकडो संस्कार आहेत. पण जीवनात या व्यतिरिक्त देखील काही मुख्य संस्कार धर्मशास्त्राने सांगितलेले आहेत. कुणी 40 संस्कार सांगितले आहेत तर कुणी 25 संस्कार सांगितलेले आहेत. पण भगवान वेदव्यासांनी 16 संस्कारांना मान्यता दिली आहे. ते म्हणजे गर्भाधान, पुंसवन, सीमंतोनयन, जातकर्म, नामक्रमण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, कर्णवेद, यज्ञोपवीत, वेदारंभ, प्रथम केशांतविधी किंवा जावळ, समावर्तन, विवाह, अवस्थादान, श्रोतादान, तर काही ठिकाणी वानप्रस्थ, संन्यास व अंत्येष्टिविधी देखील समाविष्ट आहेत. थोडक्यात काय तर आपल्या जीवनात आपले आचार, विचार, व्यवहार हे धर्मानुसार सात्विक असावेत. आपल्यासोबत दुसऱ्याचे देखील कल्याण होईल हा श्रेष्ठ विचार असावा. जीवनातील व्यवहारात घेण्यापेक्षा देण्यास जास्त महत्त्व द्यावे. चांगल्या कृतीतूनच धर्म प्रकट होतो. धर्माचे स्वामी भगवान विष्णू आहेत. ती व्यक्ती नेहमी विष्णुपूजन करते असे नारद पुराण पूर्वभाग अध्याय 4 श्लोक 22 मध्ये वर्णन आहे. सदाचारी, संस्कार संपन्न व्यक्ती, भक्त इहलोकी व परलोकी देखील सुखी होतो असे विष्णू पुराणात अध्याय 11 मध्ये वर्णन आहे. सुसंस्कृत आचाराने आयु, संतान व धनप्राप्ती होते. सर्व पापे नष्ट होतात. असा संस्कार संपन्न व्यक्ती सदा पवित्र व सुखी राहतो. त्याच्या जीवनाचे सार्थक होते. त्याचे जीवन धन्य आहे असे देवी भागवत ग्रंथ अध्याय 11 मध्ये वर्णन आहे. सदाचारी व्यक्तीने माता, पिता, स्त्री, बालक, देव, धर्म, दास, पशु, पक्षी, धन यांची उपेक्षा किंवा निंदा करू नये. साधू संतांचा आदर करावा.
असे महाभारत शांती पर्व अध्याय 140 मध्ये वर्णित आहे. संस्कारात सत्वगुण प्रधान आहे, नमस्कारात रजोगुण प्रधान आहे, तर तिरस्कारात तमोगुण प्रधान आहे. संस्कार संपन्न व्यक्ती स्वतःबरोबरच आपल्या मातापित्यांचे गुरुजनांचे नाव उज्ज्वल करतो. हेच संस्काराचे श्रेष्ठत्व आहे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.